सगळे पत्रकारांक मिडियाक येवकार दिता आणि आज इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट पावर डिपार्टमेंटाच्या माध्यमांतल्यान ही पत्रकार परिशद आमी घेता. म्हजे चीफ इंजिनियर आसा आनी 2 सुप्रिटेंडिंग इंजिनियर आसा. सकाळी फुडें सादारण 2 तास सबंद डिपार्टमेंटाचो अलॉंग विथ डिविजन वायज आनी तालुका वायज हाचो रिव्यू चीफ इंजिनियरान घेतलो. त्याच बरोबर हांवें अलॉंग विथ अदर इंजिनियर्स आणि गेले कित्येक दीस खूब पत्रकारांचे आणि मिडियाचे फोन येतात की प्रत्येक गोष्टीत वेगळे प्रश्न असतात आणि ताचे उत्तर दिवप हे आमकां बंधनकारक आसता. आणि त्या खातीर तांकां सांगलें की हांवें काल सुद्दां येयलो ताकाय रिक्वेस्ट केलो की हांव आज पत्रकार परिशद येयला आनी जे कितें इश्यूज पब्लिकाचे आसूं पत्रकारांचे आसूं किंवा इतर इश्यू आसता ताचे आन्सरूय दिवपाक हांव स्वता आनी म्हजे सगळे चीफ इंजिनियर आनी ताचे सकयलो स्टाफ सगळे बंधनकारक आसा. आनी त्या प्रमाणे काल आमी ही पत्रकार परिशद कळयली. तुमी दबाज्यान आयल्यात कित्याक 3 दिसांची पत्रकार परिशद आज म्हाका खूब आनंद जाता. कारण गेल्या 2 वर्सांत ह्या गव्हर्मेंट स्पेशली अंडर द लिडरशीप ऑफ चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत आम्ही भरीव अशें काम चालू केलें. आणि हे चालू करता आसतना हे काम येणाऱ्या फुडल्या 2 वर्सांत तुमकां डिपार्टमेंट जो चेंज जाला तो आपोआप तुमच्या लक्षांत येतलो. हेका खातीर सगळ्यो गोश्टी जायना आनी डिपार्टमेंट जर कंप्लीट चेंज करतलो जाल्यार ताका वेळूय जाय. हांव अशें म्हणना की म्हाका 5 वर्सां जाय पूण कमीत कमी आनी 2 वर्सां जें काम इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आनी अपग्रेडेशन जें आसा तें करपा खातीर आमकां जाय. सगळ्यांत म्हत्वाचो जो विशय आसा सगळ्यांचो की प्री मन्सून ज्यो गोश्टी आमी करपाक जाय त्यो केले काय म्हणून हो प्रश्न म्हाका विचारलो. 1-2 जाणांनी म्हाका प्रश्न केलो की तांकां जे कितें लायनमॅन आसूं इलेक्ट्रिशियन आसूं लायन हेल्पर आसूं इंजिनियर आसूं किंवा स्टेशन ऑपरेटर आसूं हांकां योग्य तांचे जे डेली किट्स जे जाय वर्किंग किट्स ते तांकां दिले काय कितें होय प्रश्न एका वार्ताहराचो आशिल्लो. तिसरो जो विशय आशिल्लो तो फ्लक्च्युएशन हो लायटीचेर विचारिल्लो तोय आशिल्लो. आनी ताका शिवाय अपग्रेडेशन आनी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इन्क्लुडींग तलमार प्रोजेक्टाचेरय काही जाणांनी प्रश्नदीत केले आनी तांकां एकूच उत्तर दिल्लें हांवें तेन्ना की जेन्ना पत्रकार परिशद घेता तेन्ना ह्या सगळ्याचे म्हणजे जे कितें प्रश्न पब्लिकाचे आसा ताका आन्सर दिता. आनी आज आमी ती हांगा दवरल्या म्हाका खूब आनंद जाता. कारण सगळ्यांत पयलीं अंदू जवळ जवळ इन एडवान्स इन एडवान्स प्रत्येक डिविजन जे आमचे आसा जे मेंटेनन्स पळयता त्या मेंटेनन्साक जी किट्स आमी दिवपाक जाय ते किट्स तर इन एडवान्स दिल्यात कोड ऑफ कंडक्ट आसून सुद्दां. कारण परचेजीस आमी सादारण फेब्रुवारीचे पयलीं चालू केले आनी प्रत्येक डिविजन वायज आमचो जो स्टोर आसा तांचे मार्फत हे सगळें केलें. ऑन एन एवरेज प्रत्येक डिविजनात दिता आसतना जे आमकां एक्स्ट्रा मटेरियल जाय तेंय त्या डिविजना कडेन आमी दिलां. इतलेंच न्हय तर एक्स्ट्रा ट्रान्सफॉर्मर जे प्रत्येक डिविजनात एक्स्ट्रा एक्सिडेंट वायज जाय पडटा तेही आमी प्रत्येक डिविजनात दिल्ले आसा.
ह्या फावटी एक ट्रान्सफॉर्मर गेलो जाल्यार परत स्टोरा मडगांव वचपाची गरज ना. प्रत्येक डिव्हिजना कडेन एक एक ट्रान्सफॉर्मर स्पेअर आसतलो. म्हणजे फाल्यां सकाळी दोन चुकून जर ट्रान्सफॉर्मर लागीं गेले आसत जाल्यार ताणें दुसऱ्या डिव्हिजनाचे सुद्दां घेवन येता. आणि त्या खातीर हे करता आसतना कमीत कमी वेळात परत लायट कशी येतली त्या हातूंत आमी लक्ष दवरता. कारण शेवट जे लायट वता ती वादळ किंवा वारें आयले नंतर आनी जेन्ना एकामेकाक टच जाले वायरी किंवा फेल्युअर ऑफ अदर थिंग्स अशें जाले नंतरूच ते जाता. आनी त्या खातीर इमिजिएट आमी कितें करपाक जाय ते आमी चालू करपा खातीर ह्यो गोश्टी केल्ल्यो आसा. ह्या शिवाय जे बारीक बारीक इन्सुलेटर आसूं किंवा इतर गोश्टी आसूं तेय एवेलेबल. काल एकट्या न्यूजपेपरांत न्यूज धाडल्या की इन्सुलेटरांक उदक गेल्ल्या कारणान इंजिनियरान ते पळोवना आनी लायट गेली म्हणून. अशें कांय न्हय, खंयी चुको ह्यो आसतात. शेवट तेय मनीस आसता, लायनमॅन आसूं किंवा स्टेशन जे कोण काम करता किंवा इलेक्ट्रिशियन काम करता किंवा इंजिनियर काम करता तेय मनीस आसता. की प्रत्येक गोष्ट प्रत्येक कडेन वचून ती तो पळोवंक शकना. आनी येदागदाचीच अशी जर कोणाच्या नजरेक कितेंय जर आसत जाल्यार हांव तर अशें म्हणत कालचें कितें आयलां तें सकारात्मक केलां. सकारात्मक म्हणजे हांव टिका म्हणना, आनी तातूंतल्यान आमकां कितें तरी ताचो बोध मेळटा. आनी त्या खातीर आज आमी ताचेर सुद्दां डिस्कशन केलें की अशें उदक गेल्या नंतर आमी इमिजिएट एक्शन कशी घेतली हें सुद्दां आमचें डिस्कशन जालें. आनी तातूंतल्यान सकारात्मक गोष्टी मुखार वता. आनी त्या खातीर तुमचे हांव मना पासून आभार मानता. दुसरी व्हेरी इम्पॉर्टंट हे जे फ्लक्च्युएशन आसा किंवा ज्यो लायटी वता, चुट्टे पडले बरोबर लायट वता, त्यानंतर माड पडले नंतर लायट वता, माडी पडले नंतर लायट वता, झाडाचो खांदो पडले नंतर लायट वता. हे कमी जावपा खातीर म्हाका दिसता 1965 नंतर कोणूच जे करूं ना ते आज ह्या मुख्यमंत्र्याच्या अंडर पावर डिपार्टमेंटांतल्यान आमचें जालां. हांव म्हणना हांवें केलां, हांव म्हणटा सगळें पावर डिपार्टमेंटान केलां. आनी तातूंतल्यान मेन जें काम केलां तें 33 kV आनी 11 kV अंडरग्रावंड केबलिंग काम आमी जवळ जवळ 2 वर्सां पयलीं चालू केलें. आनी आज जवळ जवळ 40% हातून आमचें काम कंप्लिशनाचेर आसा. आज म्हाका खूब आनंद जाता कारण ह्या हातूंतल्यान एक गोश्ट बरी जातली ती म्हणजे ट्रान्सफॉर्मर टू ट्रान्सफॉर्मर जेन्ना खंयचे चुडीत पडटा, झाड पडटा, खांदो पडटा आनी लायट वता तो कितले पुरतो इफेक्ट जातलो. नाजाल्यार पयलीं सबंद जो फिडर आसतालो एका फिडरा फाटल्यान कितले ट्रान्सफॉर्मर जाता, 7-8 ट्रान्सफॉर्मराचो एकदम प्रॉब्लेम जातालो. तो आतां जावचो ना. कारण हो जो प्रॉब्लेम आसा तो तितले पुरतो त्या गांवा पुरतो, ज्या ट्रान्सफॉर्मर त्या गांवांत आसा त्या गांवा पुरतो मर्यादीत आसतलो. आनी ताजें श्रेय हांव घेना, ताजें श्रेय आमच्या सगळ्या चीफ इंजिनियर आनी ताजो जो स्टाफ आसा ताजो दिता. आमी फक्त फायली मुखार करून काम मुखार कशें व्हरप हें पळयल्लें आसा. आनी हें जेन्ना सबंद गोंयांत कंप्लीट जातलें 11 kV आनी 33 kV जे फ्लक्च्युएशन आसा, जे वीज चोरता त्यानंतर जी वीज म्हणजे कमी प्रमाणात येता किंवा मदीं मदीं अश्यो गोश्टी एक्सिडेंट गोश्टी जावन झाड पडटा हे सगळें कमी जातलें. हांव म्हणटा 100% जातलें. पूण समज तें चड आसा जाल्यार तें कमी पर्संटेज जातली. आनी इतलेंच न्हय तर हाजे भायर विविध जे सबस्टेशन आशिल्लीं ती सबस्टेशनां अपग्रेडेशन काम जाल्लें आनी ती अपग्रेडेशन करता आसतना जे जुने ट्रान्सफॉर्मर आसा 1965 नंतरचे किंवा सादारण 200 पयलींचे आनी ज्या कडेन वीक ट्रान्सफॉर्मर आसा ते चेंज करपाक आमी घेतले आनी तेय चेंज आमी करपाक लागले. तरी आसतना लोकांचे कंप्लेन्स हे खूब आसता. थोडे मन पसून त्रास जाता म्हणून कंप्लेन करता, थोड्यांक कोण तरी जे आमचेच राजकारणी लोक आसा तांकां मुखार काडटा आनी तांकां म्हणटा तुमी फेसबुकार वचा, ट्वीट करा आनी कितें करा, प्रायम मिनिस्टर ऑफिसाक घाला, त्यानंतर CMO ऑफिसाक घाला आनी
एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, असिस्टंट इंजिनियर आणि ह्याचेर कंप्लेन करा ज्युनियर इंजिनियराचेर, तातूंत कांय फरक पडचो ना आमकां. कारण आमी जाणा आमचे इंजिनियर किंवा हांव म्हजेर एकट्यान कंप्लेन केली, हांव फोनूच केना म्हणून. पूण ज्या कडेन हांव रावता थंय फोनूच करना. हांवें सदांच सांगलां म्हाका सादो SMS सुद्दां आयलो आसत जाल्यार ताचें काम हांव करता म्हणून. आनी हांव सदांच सांगता ज्या कडेन हांव रावता थंय म्हाका कनेक्टिविटी नाशिल्ल्या कारणान थंय फोनूय चलना. पूण कोणाचोय SMS येता, कोणाचेय जर SMS आयल्यार इमिडिएट एक्शन ही म्हजे मार्फत जाता. पूण आमचो चीफ इंजिनियर आसा, सुप्रिटेंडिंग इंजिनियर आसा, आनी कोण कोण आसा, आनी खंयचो बारीक मनशान मिनिस्टराक कंप्लेन करचे पेक्षा त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियराक जर कंप्लेन केली जाल्यार तें काम बेगीन जावंक शकता. हेय गोश्टी आसा. पूण काही लोक आपल्या पब्लिसिटी खातीर हें काम करता, तें तांणी करचें न्हय अशें म्हाका दिसता. खरेंच सकारात्मक टिका अवश्य करा. आमी थंय पर्सनल लेवलार घेनासतना तुमचें काम करून दिता, ह्या बद्दल दुबाव ना. तिसरी गोश्ट आसा व्हेरी इम्पॉर्टंट, खूब कडेन वोल्टेज प्रॉब्लेम जाता. हो वोल्टेज प्रॉब्लेम जो जाता तो काही कारणांक डिपार्टमेंट जबाबदार आसा. पूण मेजर जो प्रॉब्लेम जाता तो कस्टमराक लागून जाता. हांव हें सदांच उलयतां आनी प्रत्येक कडेन हांवें उलयलां. काल सुद्दां एक म्हाका दिसता आमचें जें प्रभुनगर म्हणून फोंड्या आसा थंय 11 फावटी लायट गेली म्हणून ताणें फेसबूक पोस्ट केला कामच म्हणून. ताचो MRF काम करता, टॅक्निकलूय न्हय तो, ताका कोणी तरी शिकयलें आनी ताणें PMO ऑफिसाक ही कंप्लेन केली. पूण जेन्ना तातूंत हांव भितर सरलो तेन्ना जंय फुकट एक प्रॉब्लेम जालो तोच प्रॉब्लेम प्रभुनगराक जाला. प्रभुनगराक आमी सगळ्या अंडरग्रावंड केबलिंग ST लायन ह्या म्हयन्याक कार्यान्वीत करता. 1 म्हयनो अजून जाय आमकां ST लायन. आनी ज्या नगर प्रभुनगर आशिल्लें तेन्ना जे ट्रान्सफॉर्मर घातिल्ले ते अजून पसून अपग्रेडूच करूना. आतां ट्रान्सफॉर्मर जर अपग्रेड करतलो किंवा ट्रान्सफॉर्मर जर आनी सेंटर घातलेलो जाल्यार पयलीं सगळ्या घरांचो लोड आमचे जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ऑफिस आसा ते जाणा जावपाक जाय. म्हाज्या म्हायती प्रमाणे म्हज्या जी म्हाका म्हायती मेळ्ळ्या त्या प्रमाणे खुद्द ज्या मनशान प्रायम मिनिस्टर ऑफिसाक ट्वीट केला किंवा फेसबूक पोस्ट केला CMO ऑफिसाक, तागेल्या घरांत ताणें जो हें घेतला, कितें घेतला, लोड घेतला, सँक्शन लोड हो 2.2 kW आसा. आनी हो लोड आतां जो तो वापरता तो 6.73 kW वापरता. म्हणजे कितले टायम्स? 3 टायम्स. तो आपली मिस्टेक करना. अशें प्रत्येक घरांत जर केलें आसत जो ट्रान्सफॉर्मर 200 kVA ट्रान्सफॉर्मर आसा तो लोड कसो घेतलो? हाची शहानिशा करिनासतना ताणें कोण तरी पॉलिटिकल आसा करूं, त्या बद्दल दुमत ना. पूण ताणें बरें केलें कारण आमचे इंजिनियराक जागृत केलें. आनी इंजिनियर आतां ते सगळें चॅक करपाक ओब्रिगाद आसा. कारण त्या शिवाय आमकां ट्रान्सफॉर्मर कितले जाय हें आमकां कळचें ना. आनी तें आमी करतले बी, त्या बद्दल दुबाव ना. जे कितें लोकांक जाय तें आमी करतले. पूण काही गोश्टी अरेरेपणान केल्या नंतर कितें जाता हें आज ह्या एका एग्जाम्पला वयल्यान आमकां दिसता. दुसरी व्हेरी इम्पॉर्टंट गोश्ट, प्रत्येक मनीस सुरवातीक लोड घेता आनी हो लोड तसोच दवरता. आनी त्या नंतर फ्रीज घेता, वॉशिंग मशीन घेता, इस्त्री चलयता, त्यानंतर बाकीचे इक्विपमेंट्स घेता आनी तो लोड जवळ जवळ चौपट जाता. हो लोड एक्चुअली ताणी परत सँक्शन करून घेवपाक जाय. ताका ह्याची 1-2 कागदपत्र तयार करून इलेक्ट्रिशियनाची किंवा इंजिनियराची सायन घेवन जर ह्यो गोश्टी केल्यो जाल्यार इट इज व्हेरी इजी. आनी तातूंतल्यान जर ते सगळे त्या कॉलनीनी प्रत्येक कडेन गांवांनी जर केलें आसत जाल्यार आमकां एक्स्ट्रा ट्रान्सफॉर्मर सेंटर जाय ते फ्री ऑफ कॉस्ट आमच्यांनी दिवं येता. आमी फ्री ऑफ कॉस्ट दिता. पूण तुमी जर ते करत ना जाल्यार फ्री ऑफ कॉस्ट ट्रान्सफॉर्मर सेंटर आमी दितले कशें हो एक प्रश्न आसा. तिसरी गोश्ट इम्पॉर्टंट इज स्ट्रीट लायट. प्रत्येकाचो प्रॉब्लेम आज स्ट्रीट लायटी खातीर आसा. आमदार आसूं, सरपंच आसूं, जिल्हा पंचायत सदस्य किंवा सर्वसामान्य मनीस जो रस्त्यांनी
वता गांवांनी भोंवता आपल्या घरा कडेन वता ताका सदांच स्ट्रीट लायट परफेक्ट जाय पडटा आनी त्या खातीर खूब जाणांच्यो कंप्लेनी येयल्ल्यो की स्ट्रीट लायट फिक्चर्स जेन्ना सबमीट करता रिपेर करपाक तेन्ना ती 15 दीस आमकां मेळना. हाजेर आज चीफ इंजिनियराक घेवन आमी तोडगो काडला की खंयच्याय परिस्थितींत जर एका एक्झिक्युटीव इंजिनियरांनी 50 फिक्चर्स हाडून दिली, जी गाडी 50 फिक्चर घेवन एक्झिक्युटीव इंजिनियर वर्कशॉप रिपेरा कडेन वता त्याच दिसा त्याच टायमार 50 फिक्चर्स एक्स्ट्रा ताजे कडेन जी आसा ती ताणें त्या गाडयेन दिवपाक जाय. आनी हें मान्य केलां आनी हाजे फुडें प्रत्येक एक्झिक्युटीव इंजिनियर जेन्ना जेन्ना ही फिक्चर्स घेवन प्रत्येक कडेन वतलो तेन्ना ताजी जबाबदारी आसा आनी ती जबाबदारी योग्य रितीन आमचो जो वर्कशॉप इंजिनियर आसा तो पार पडटलो आनी त्या खातीर जो प्रॉब्लेम लोकांचो आसा तो काही प्रमाणात सुटावो जातलो. एज फार एज इंडस्ट्रियल इस्टेट इज कन्सर्न आमी सगळ्यांक लेटर केल्या की आता नवे पॉलिसी प्रमाणे ते सगळे हँडओव्हर करा म्हणून आणि त्या प्रमाणे तांणी हँडओव्हर केला. नवे एस्टिमेट करून प्रत्येक इंडस्ट्रियल इस्टेटीन येता त्या वर्सा 2024-25 ह्या वर्सा सगळी फिक्चर्स जी लोकांक जाय किंवा इंडस्ट्रियलिस्ट किंवा त्या भागांत जे काम करता तांकां जाय त्या प्रमाणे ती बसयली गेली. त्यानंतर इम्पॉर्टंट प्रश्न इज तनमार प्रोजेक्ट. खूब जाणांनी म्हाका ह्या दिसांत तनमार प्रोजेक्टाचेर इवन एक न्यूजपेपरान ती न्यूजूय हाडल्या. एक लक्षात घ्या की तनमार प्रोजेक्ट जो आसा तो एज फार एज पावर डिपार्टमेंट इज कन्सर्न हांव नको खूब जाणां लोकांचो नाका कित्याक नाका हें काय अजून पसून येना आनी तो कर्नाटक गव्हर्मेंट करतलो की ना हाचेरूय हांव भाश्य करूं शकना. कारण शेवट आमची जी मिनिस्ट्री आसा फॉर पावर डिपार्टमेंट इन सेंट्रल मिनिस्ट्री तांणी हो एप्रूव करून तनमार प्रोजेक्ट चालू केला. त्या तनमार प्रोजेक्टान जवळ जवळ सगळें काम आमचें जालां. फक्त 7 टॉवर फ्रॉम 400 kVA ते कोलवाळे सबस्टेशन टू धारबांदोडा सबस्टेशन ह्या हातूंत आमचे उबे करपाचे उरल्या. धारबांदोडेचें सबस्टेशन कंप्लीट जालां आनी म्हजे म्हायती प्रमाणे शेल्डे सबस्टेशन कंप्लीट जालां आनी एक टॉवर जो टॉवर काही कुडचड्यार लोक ऑब्जेक्शन हाडटा त्या टॉवरा विशीं डिसिजन घेतलें आमी. तें डिसिजन आमचें ह्या म्हयन्यांत जातलें. ह्या म्हयन्याक आमी तें डिसिजन घेवन तो टॉवर कंप्लीट करतलो आनी 400 kVA आनी 220 kVA धारबांदोडा जें कंप्लीट जालां तें आमकां मेळ्ळां. आतां 2 प्रश्न अजांतरी उरता आनी एक प्रश्न तातूंतलो एक प्रश्न म्हणजे जे कर्नाटकांतल्यान लायन येता ती कर्नाटकांत बंद केल्या. हय बंद केल्या. अशें न्हय की इन्फ्रास्ट्रक्चर तयार जाले नंतर ती लायन येली म्हणून तो इन्फ्रास्ट्रक्चर आमी यूज करचे ना. आमी तो यूज करूं शकता. कारण जेन्ना सगळो प्रोजेक्ट कंप्लीट जाले नंतर जो वेस्टर्न ग्रीड आसा आमचो फ्रॉम कोल्हापूर आमच्यांनी एक्स्ट्रा जी वीज जाय आमकां. फाल्यां सकाळीं आमकां जर 1200 मेगावॉट वीज जाय आतां आमकां सादारण ह्या फावटी VO क्रॉस 820 मेगावॉट वीज दिल्ली आमी हायेस्ट सारकी. पयलीं जाल्ली ती 780 जाल्ली पूण आमी VO क्रॉस 800 आनी हो जो डिमांड आसा तो डिमांड वाडत रावतलो. ऑन एन एवरेज वर्सा जर 100 मेगावॉट वीज वाडली आसत डिमांड वाडलो आसत जाल्यार फुडले 5 वर्सां 300 ते 400 मेगावॉट वीज आमकां लागू शकता. आनी त्या खातीर तनमार सारको प्रोजेक्ट फाल्यां सकाळीं आमकां उपयोगी पडूं शकता. आतां तनमार प्रोजेक्ट जर कर्नाटकांतल्यान येना जाल्यार ताका उपाय आसा. सेंट्रल मिनिस्ट्री जी आसा तांचे कडेन आमी वेस्टर्न ग्रिडांतल्यान ह्या एका कोलवाळे पर्यंत जर आमकां अवेलेबिलिटी जो रोड आसा तो दिले नंतर आमच्यांनी तो शेल्डे पर्यंत व्हरपाक जाता. कारण जे इन्फ्रास्ट्रक्चर जे आसा ते 1200 मेगावॉट वीज कमीत कमी हाडूं शकता अशें इन्फ्रास्ट्रक्चर थंय उबें जालां. सो जे कोण ह्या हेचेर
प्रॉब्लेम करपाक सोदता. खूब जाणांचे पयर इलेक्शनां हेच काडला पूण हेचो वयर सरना, कारण हे गोंयच्या लोकां खातीर आसा आनी गोंयचो मेजर प्रोजेक्ट जो 90% वर्क इज ऑलरेडी कंप्लिटेड. आमचो इंट्रस्ट आसा की हे सगळें काम येता ते ऑगस्ट पर्यंत कंप्लीट करून हातूंत जो आमकां कमी जो हे मेळटा पावर सप्लाय आमकां जाय कमी पडटा तो ह्या प्रोजेक्टांतल्यान आमच्या मेळूंक शकता. हें आमी लक्षांत घेवपाक जाय आनी ताजो फायदो नक्कीच गोंयकारांक जातलो ह्या बद्दलूय दुबाव ना. कर्नाटक ते करतले की ना हेंय म्हाका खबर ना आनी तातूंत हांव भितरूय सरना. ताचे वट कर्नाटकाचो प्रश्न आसा, कारण म्हादय प्रमाणे तांकां वेगळे वेगळे विशय तांचे तकलेंत येता. त्या खातीर ऑलरेडी थंय सुपाच्यान जी लायन फोंड्या येयल्या म्हजे म्हायती प्रमाणे ही खूब जुनी लायन आनी ती कार्यान्वीत ना. वाया अनमोड ती अनमोड आनी ही कार्यान्वीत ना आनी ताजेरूच पॅरलल लायन जर ती हाडली आसत जाल्यार म्हाका दिसता व्हडलीशी तोडफोड हेतून जावची. जेन्ना हे सुप्रीम कोर्टान मांडले तेन्ना सुप्रीम कोर्टानूय NOC दिल्ल्या कारणान हाचेर नक्कीच कर्नाटकानूय पॉझिटिव्ह हेतूंतल्यान ते पळोवपाक जाय. शेवट कर्नाटकांतल्यान येता आसतना ती वीज आमचे पर्यंत कशी पावतली हेंय आमी पळोवपाक जाय. आज म्हाका खूब आनंद जाता हें सांगता आसतना की इन एनी कंडिशन गोंयचो तन्मार प्रोजेक्ट जो आसा तो येता त्या ऑगस्ट पर्यंत कार्यान्वीत करपाक, म्हणजे जे इन्फ्रास्ट्रक्चर कंप्लीट करपा जाय. कार्यान्वीत केन्ना जातलो तेन्ना एक्स्ट्रा आमकां जाय तेन्ना जातलो, पूण जो आतां आमकां जो इन्फ्रास्ट्रक्चर कंप्लीट करपा जाय तो आमी ऑगस्ट एंड पर्यंत करपाचो प्रयत्न करतले, ह्या बद्दल दुबाव ना. तिसरी गोष्ट व्हेरी इम्पॉर्टंट जी लोकांनी मातशें लक्षात घेवचें की पावस आयले नंतर खुबश्यो गोष्टी आमच्या हातांत नासता. वादळ आयले नंतर खुबश्यो गोष्टी आमच्या हातांत नासता. लक्षात घ्या, नेचर कॉल जो आसता तो आमी हाडूंक शकना आनी दीस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण कालचे एका वादळान आमचें कितलें नुकसान केलें हें तुमी पळयलां बिचोले आनी सत्तरी भागांत. आनी त्या खातीरूच हांव रिक्वेस्ट करता सगळ्या गोंयच्या लोकांक की खंयी कितें प्रॉब्लेम जालो, इंस्टेड ऑफ ब्लेमिंग टू द डिपार्टमेंट स्टाफ, ब्लेमिंग टू एनीबडी, दे कॅन ब्लेम मी, आय डोंट मायंड. जशें आतां कोणी कंप्लेनी केल्या प्रायम मिनिस्टराक तशें कितलेय कंप्लेनी करा, म्हाका पडलेलें नासता. कारण जो मनीस फोन घेना पळय तो मनीस सदांच काम करता, हें लक्षात दवरा. जो मनीस फोन घेता पळय तो काम करताच अशें हांव सांगूंक शकना, पूण जो मनीस फोन घेना पळय तो मनीस सदांच काम करता हें लक्षात दवरा. तो फक्त गोड उलयता आनी आ म्हणटा. हांव लोकांक रिक्वेस्ट करता, तांकां जर कितें प्रॉब्लेम आसा जस्ट सेंड मी वन SMS, जस्ट सेंड मी वन लेटर विथ अ कॉपी. तें लेटर म्हाका सुद्दां आसचें न्ही, एक्झिक्युटीव इंजिनियर आसचें, कॉपी टू चीफ इंजिनियर आसची आनी एक कॉपी म्हाका आसची. I will see that every work will be done if it is proper and legal. If it is proper and legal, nobody can challenge me in this. हांव सगळ्यांची कामां मना बसून करता. आमचो चीफ इंजिनियरूय करता. इट शूड बी अ प्रॉपर वे. आमी आउट ऑफ वे वचून लोकांक हेल्प करता. आनी तशेंच आतां पावसांत सुद्दां हांव अशें म्हणना की खूब जाणां खूब प्रॉब्लेम पावसांत जाता. म्हाका खबर आसा, हांव ग्रावंड लेवलार काम केल्लो मनीस आनी ग्रावंड लेवलार जो मनीस काम करता ताका सगळ्यांचे प्रॉब्लेम पाठ आसा. आनी त्या प्रमाणे प्रत्येकाचे प्रॉब्लेम जर कितें आसा तांणी एक तर आमकां येवन मेळून सांगचें. फाल्यां सकाळीं फोन लागूना, हें लागूना, तो फाटलो मिनिस्टर फोन घेतालो, हो मिनिस्टर फोन घेना, हेका कांय अर्थ ना. फाटल्या मिनिस्टरांनी कांयच काम न केलें ह्या मिनिस्ट्रीन अंडर द लिडरशीप ऑफ चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत we have taken underground work of ST line all over Goa, not in one constituency. हे लक्षात दवरा. आनी तशें काम गोंयांत ह्या पावर डिपार्टमेंटा मुखार जातलो. in another 2 years this will be one of the best department in Goa, one of the best department. हांव म्हणना, हांव चॅलेंजींग करना खंयच्या डिपार्टमेंट, this will be one of the best department in Goa. आनी ताचें श्रेय हांव सगळ्या इंजिनियरांक दितलो, कारण ते सुद्दां श्रेय दिवपाक हें घेवपाक जाय. हांवें म्हाका लोकांनी दिवपाचें, हांवें इंजिनियरांक दिवपाचें, हें लक्षात दवरपाक जाय. त्या खातीर दोन गोश्टी आसा की
जे ट्रेनची आम्ही म्हणल्या ज्या कडेन आम्ही 11 kV फिडर पिलर उभे केल्या, LT फिडर पिलर उभे केल्या, खंय खंय आमची ही माती घालपाची उरल्या. ट्रेनची आसा त्याच्या सायडीची माती काडपाची उरल्या. आणि आम्ही जाणा आमचेर टिका जाता म्हणून ह्या 8 दिसांत आमची ही जी माती आसा, हे जे फिडर उभे केले आम्ही, ते सगळे फिडर सारखे करपाची जबाबदारी आमची आसा, डिपार्टमेंटाची आसा. डिपार्टमेंट इंजिनियर्स विल वर्क डे एंड नायट. आणि पावस मनसून चालू जावचे पयलीं हे सगळीं कामां पूर्णपणे इन्क्लुडींग आम्ही ऑलरेडी ट्री कटिंग किंवा जो प्रॉब्लेम बारीक बारीक कंडक्टरां जाता, LT कंडक्टर, HT कंडक्टरां जे ओवरहेड लायन आसा तांकां जाता, ते सगळे आमी कंप्लीट केल्ले आसा. तरी आसतना खंयी जर आनी उरल्या तुमच्या माध्यमांतल्यान, पत्रकार मिडिया माध्यमांतल्यान जर ते आमकां कळ्ळें आसत, आमी ते सकारात्मक घेवन ते काम करपाचो प्रयत्न करतले, ह्या बद्दल दुबाव अशें नमूद करता. आनी कितेंय जर प्रश्न हाजेर आनी कितें आसा जाल्यार नक्कीच तुम्ही आमकां विचारचे. ह्याच्या शिवाय आमी खुबश्यो गोश्टी फुडें घेता, पूण कोड ऑफ कंडक्ट आशिल्ल्या कारणान ते हांव सांगूंक शकता. सर, अंडरग्राउंड केबलिंग केन्नापर्यंत जातलें? एक इम्पॉर्टंट गोष्ट, फाटल्या विधानसभेचे अधिवेशन जालें तेन्ना हांवें एक गोश्ट नमूद केल्ली आनी तुमकां खबर आसा, ते ABC केबल म्हणजे बंच केबल आम्ही काढता म्हणून. आणि जे बंच केबल मॅक्झिमम खंयचे हातूंत आशिल्ले, वाळपय कॉन्स्टिट्युएन्सींत आशिल्ले, पर्ये कॉन्स्टिट्युएन्सींत आशिल्ले, पार्ट ऑफ बेलीम कॉन्स्टिट्युएन्सी, मॅक्झिमम इन सावर्डे कॉन्स्टिट्युएन्सी, सांगे कॉन्स्टिट्युएन्सी, हे सगळे काम करपाक आमी चालू केले. आणि जवळजवळ 50% ऑफ द वर्क इज ऑलरेडी कंप्लीटेड. 50% जो पंच केबल उरल्या, वी लॉस ऑलमोस्ट अबाउट 150 crore. त्याची इन्क्वायरी चालली ती गोष्ट वेगळी. पूण 150 कोटीचो हो प्रोजेक्ट जेन्ना फेल जालो तेन्ना आमी मुख्यमंत्र्यान आनी हांवें डिसिजन घेतलें की ह्याची गरज आसा, ST लायन अंडरग्राउंड करपाची गरज आसा. आणि त्या भागात आम्ही ST लायन कार्यान्वित केली, घाली न्हय कार्यान्वित केली. वाळपय सारख्या हातूंत जवळजवळ 45 किलोमीटर लायन कार्यान्वित केली. आमच्या पर्ये कॉन्स्टिट्युएन्सीत केली, CMच्या सांखळे कॉन्स्टिट्युएन्सीत आमी केली, पार्ट ऑफ सांगे कॉन्स्टिट्युएन्सीत केली, पार्ट ऑफ सावर्डे कॉन्स्टिट्युएन्सीत केली. आणि आता बेलीमय आमचें काम चालू आसा. हे पावसाचे बेलींतल्यान जातलें. आणि जे काम जी बंच केबलाचें काम आसा ते साधारण डिसेंबर पर्यंत आमची सगळीं टेंडरां वतली, सगळीं टेंडरां वतली आणि ती कंप्लीट जातली. स्मार्ट सिटीन कितली काम? स्मार्ट सिटीन तें काम चल्लां. ते ज्यो ओल्ड केबल्स ऑलरेडी अंडरग्राउंड केल्ल्यो आणि हे काम सगळे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट करता, आमी करना. आमचे जे इंजिनियर आसा, चीफ इंजिनियर अंडर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आसा, ते फक्त तांकां एसिस्ट करता. आता हे काम करता आसतना आतांचे जे मोठे काम आमी थंय तांचे बरोबर केले ते संबंध आमच्या रायबंदर सायडीचे. आणि ते सगळे नवे काम करून LT कनेक्शनां सुद्दां म्हजे म्हायती प्रमाणे आमी रिलीज केली. पूण ताजेर हांव चड उलयना, कारण तो विशय आसा स्मार्ट सिटीचो. आणि स्मार्ट सिटीक फक्त आमचो डिपार्टमेंट असे इंजिनियर जे आसात ते असिस्ट करता आणि आमच्या इंजिनियरांनी ते काम बरें करून घेतलें. सर, बंच केबलाचे तुम्ही उलयले न्हू, ती इन्क्वायरी चालू आहा म्हणल्यार ती इन्क्वायरी चालू जाला. पूण जालें कितें, ती इन्क्वायरी करता आसतना एक जो आमचो मेंबर आशिल्लो तो आमकां चेंज करचो पडलो. ताजोच हांवें चेंज केलो. सो नोटिफिकेशन येतलें आणि त्यानंतर परत ते इन्क्वायरी दुसरी परत चालू. तो ट्रान्सफर जालो. एक जो सेक्रेटरी आशिल्लो तो ट्रान्सफर जाल्ल्या कारणान ती इन्क्वायरी फुडें चालू. थोड्या जाग्यांचेर JCB जेन्ना स्मार्ट सिटीचें काम करताले तेन्ना अकस्मात लायटी उडयताले, तेजेर तुमचें कितें? प्रश्न थोडो मानसीक संतुलनाचो. कितें, एक तर ते लायट उडोवना चुकून शॉक आयलो
जाल्यार पयर कितें जालें, खड्ड्यांत ती मोटरसायकलवालो पडलो आनी एक्सिडेंट जाला आनी ते मोटरसायकलवाल्याचे निधन जालें. तशेंच प्रकाराचे हातूंत म्हणटा खंयी जर कोणाकूय ते जर लायट ओडूना अशें धरून दवरुया की ती लायट ओडूना आनी अकस्मात ते करचें म्हणलें आनी ते जर करूना आनी खंयी जर ते करता आसतना शॉक आयलो जाल्यार त्या मनशाचो खबर नासतना करता म्हणून न्ही तेच सांगता तुका इट इज हे न्ही ऐन ते वेळार घेतिल्लें डिसिजन लोकांक पर्यंत कसो पावतलो. आमचो खुबसो प्रॉब्लेम तेच आसता न्ही. फॉर एग्जाम्पल खंयी चुट्ट पडले किंवा माड पडलो किंवा झाड पडले आनी लायट गेली आनी खंयच्या फॅक्टरींत मोठे खंयचे मिक्सिंग चालू आसा ते अकस्मात मिक्सिंग बंद पडलें आनी ते जर मिक्सिंग सगळें पिड्ड्यार जालें त्याची जबाबदारी पॉवर डिपार्टमेंटाची ना न्ही. त्याची जबाबदारी थोडी फॅक्टरीवाल्याची असपाक जाय कारण ते एक्सिडेंट न्ही तो. आफ्टर ऑल इट इज अ एक्सिडेंट. पण सर तुम्ही म्हटले न्हू की ते असिस्ट करता म्हणून डिपार्टमेंट जेन्ना स्मार्ट सिटीचें काम चालू आसता थंय कोण आसता ना इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचो तांकां असिस्ट करपाक. नाही जेन्ना जेन्ना आमकां पयल्या आनी जेन्ना जेन्ना रायबंद्रा तुमी कोणाकूय विचारा रायबंद्रा सगळे आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आनी ताचो स्टाफ तांचे बरोबर आशिल्लो आनी प्रत्येक कनेक्शन दिलें गेलें. म्हणजे अशें न्हय की फक्त तितलें काम केलां. कनेक्शन करपाक जी घरां इंडिव्हिज्युअल कनेक्शन केल्या ती करपाक सुद्दां स्मार्ट सिटींत आमचे इंजिनियर. एक म्हयन्या पयलीं शांतीने अशेंच खंड आसतना अकस्मात तेंच्यांनी लायट उडयली. आमी फुडें फाटल्या दिसांनी आलती वयर चडटे अकस्मात खंडात पण तांकां खबर नासतना खंडा अशें. आपल्याकडे प्लॅन ना आपल्याकडे कोण असिस्ट करपाक. अंडरग्राउंड केबलिंग जे पयलीं केल्लें पळय ते खूब जुने आसा पणजे आनी त्या खातीर त्या वेळार जे इंजिनियर आसा आतां ही इज मेकिंग अ मॅप. म्हाजो चीफ इंजिनियर इज डुईंग अ मॅप. म्हणजे ज्या कडच्यान जशें आमी वॉट्सअपल्यान मॅप केले तशे मॅप आमच्या पॉवर डिपार्टमेंट कारण पॉवर डिपार्टमेंटान अशें एसटी अंडरग्राउंड केबलिंग केन्नाच घेवना पूण आतां घेतिल्ल्या कारणान तांणी प्रत्येक कडेन ते मॅप करून ते थंय बोर्डूय घालता. तुझेच मतदारसंघात कर्नाळे गावण्या मागीर कर्नाळे ते पारापय हे सायडीक अंडरग्राउंड केबलिंगा खातीर हे घडले मागीर केबलिंग करून पुरयलां पूण अजून ते रस्ते सारके आनी घरांची सायडीक तशी आसा अजुनूय हे मारलेले. आतां पावस जाल्यार थोड्यांनी मातयेची घरां आसा ती कोसळपाक शकता तेजेर केन्ना हे करतले तुज्या जे अंडरग्राउंड केबलिंग स्पेशली इन मडकई विलेज पंचायत फ्रॉम मारवाडा लाडीवाडा पारापय एरिया एंड अवे टू जंक्शन एट बांदोरा गावणे हे उरना हे म्हाकाय खबर आसा. टेंडरींग प्रोसेस करून तो रस्तोय अलॉट जाल्लो आसा ऑलरेडी. ताजे जे भितरलें काम आसा स्पेशली ज्यो आमी चर मारल्यात ते बुजोवपाचें काम कालच्यान चालू जालां आनी वी रिक्वायर्ड अनदर 10 days टू कंप्लीट टू पारांपय एंड ऑल वर्क प्री मनसून जे वर्क आसा ती सगळी कंप्लीट जातली. हॉटपिक्स ऑफ दीस पर्टिक्युलर रोड विल नॉट बी एबल टू कंप्लीट बिफोर ऑक्टोबर. ऑक्टोबरा नंतर सबंद मडकय पंचायतीत जे रोड उरल्या ते रोड. सर तुम्ही कुडचड्याचे एक सांगले तो टावराचो एक इश्यू आसा थंय पयलींचे पावर मिनिस्टर आसा निलेश काब्राल सो तेंचे कडेन उलोवन कितें तेजेर डेफिनेटली आमी प्रत्येक आमदार जे आसा किंवा माजी मंत्री आसा तांचे कडेन उलोवनूच सगळीं कामां करता. आतां तो तर आमचो मित्र सो ताजे कडेन उलोवपाक आमकां कांय कमी पडना. सर पण आतां अंडरग्राउंड केबलिंग केलं न्ही आतां वयले रोखडीच हें जातलें फॉल्ट तुम्ही फॉल्ट सोदून काडपाक तुमकां ऑलरेडी आमच्या चीफ इंजिनियरान 2 टेंडरां काडल्यात आनी ती मशिनरी ऑलरेडी आमची आयली आनी आमी कामूय केलां. सर 1912 हो जो टोल फ्री नंबर आसा केन्नाय करत जाल्यार तो एंगेजूच मेळटा. थंय लायन्स कितले सुंदर आसा म्हणजे कितले मनीस आसता एका टायमाक. या 1912 चे आनी एक प्रश्न आसा कनेक्टिंग टू फोन केला जाल्यार आमी तेच कनेक्टेड टू रातचे कितले मनीस आसता एकटो आसता 2 जाण आसता ऑपरेशनल आसा. आनी ताचेरूच एक प्रश्न आसा कंटिन्युएशन. आमी पळय 1912 त्या सेशनार गेल्ले ते म्हणपाक कितें ते फॉल्ट आसा कितें प्रॉब्लेम आसा आमकांच खबर ना केन्ना सारको जातले हेल्पलायन तीच आमकां खबर ना. जे कोण थंय मनीस आसा तीच उतरां दिवपाक लागले जाल्यार लोकांनी
ह्या टायमार तो गरजेचो वेळ आसा, लायट नासता तेन्ना कोणाक कॉन्टॅक्ट करपाचो? दोन गोष्टी ह्या हेचेर हांवें करपाचें थारायला. तुमचो प्रश्न हो म्हजोय प्रश्न आशिल्लो आनी आमी आतां बशिल्ले तेन्ना हेचेर डीप डिस्कशन केलो. पयलें म्हणजे सगळ्याक CCTV थंय कॉल सेंटरांत बसोवपाचे आनी ते काडून सुप्रिटेंडिंग इंजिनियर, चीफ इंजिनियर, म्हजो OSD खोबी आसा ताका वतले आनी दे वील एक्ट ऑन इट 3 people 100%. आनी एक्झिक्युटीव इंजिनियर, एसिस्टंट इंजिनियर आसात आतां सुद्दां तांणी करपाक जाय आशिल्लें. ते करूना जाल्यार तांणी तें करचें पडटलें. दुसरी गोश्ट आमची सायट आसा आनी सायटीर आमचे सगळे एक्झिक्युटीव इंजिनियराचे फोन नंबर दितले. सर हे सायटी वयल्यान नंबर्स 2022 अपडेटेड आसा. आमचो जी सायट आसा पॉवर डिपार्टमेंटाची, त्या पॉवर डिपार्टमेंटाच्या सायटीक आमचे एक्झिक्युटीव इंजिनियरांचे फोन आसतले. जांकां कोणाक प्रॉब्लेम आसा तांणी फक्त एक SMS एक्झिक्युटीव इंजिनियराचे त्या जी सायट आसा ताचेर घालपाचो आनी तो एक्झिक्युटीव इंजिनियर वील सेंड दॅट SMS इन्क्लुडींग चीफ इंजिनियर आनी हांवूय आसतले टू कन्सर्न असिस्टंट इंजिनियर. ही जबाबदारी आमी आतां आज घेतला डिसिजन आनी वी आर डुईंग दीस. आनी ह्या पावसाळ्यांत तो प्रश्न कमीत कमी लोकांक येता. हांव म्हणना प्रश्न 100% रिजॉल्व जातलो, पूण हे प्रश्न रिजॉल्व करपाचो आमचो प्रयत्न आसा. हाजे भायर जर तुमच्या मनात कितें आहा जाल्यार आमकां सांगा. हाजे भायर आनी कांय ना. आमचो कितें जाता एक एक्झिक्युटीव इंजिनियर हो एक आसता, ताचे अंडर ज्युरिडिक्शन 4 असिस्टंट इंजिनियर आसा आनी परत सावड्डे सारको मतदारसंघ जर आसत जाल्यार इट इज ऑलमोस्ट से अबाउट 24 किलोमिटर नो, 32 किलोमिटर एक सायड, दुसरे सायड 22 किलोमिटर नो. लोंगेस्ट कॉन्स्टिट्युएन्सी सावड्डे सारकी. आनी थंय भितर गेले नंतर कांय नासता, कनेक्टिविटीच नासता. आनी त्या खातीर हो SMS ही गोश्ट अशी आसा की मातशी खंयी पावला जाल्यार तितलो आपलो फोन नंबर आपलो आनी गांवांत कितें जाला तितले धाडल्यार पुरो. आमचो आमी जी सायट चेक केली न्ही सर, तेन्ना अपडेटेड ऑगस्ट 22 म्हणून आसा. हाच्या काळात खुबशे असे जे इंजिनियर आसा तांचे ट्रान्सफरूय जाल्ले आसता. कॉल केलो वता म्हणटा आपण त्या एरियेन ना दुसऱ्या एरियेन आसा. नाही त्या खातीरूच आमी CCTV घातला. आज सकाळी फुडें हांवें सगळें चेक केलां. 4 मनीस थंय 8 मनीस आसा. 4 मनीस कॉल घेता आनी 4 मनीस आन्सर करता. आतां हे रातचे बी जर पळयतलो जाल्यार आमकां कनेक्टिविटी थ्रू CCTV रातचो प्रत्येक फावटी मनीस वचून चेक करूं शकना. सो CCTV आयले नंतर ह्या 2-3 दिसांत ह्यो सगळ्यो गोश्टी जातल्यो. पावस जावचे पयलीं चालू जावचे म्हणजे मनसून चालू जावचे, 5 चालू जालो. मनसून चालू जावचे पयलीं सादारण 3 ते 4 तारखेक मनसून भायर पावता असो विधान वेधशाळेन केला आनी ते जर पावचे पयलीं आमचें हें काम कंप्लीट. सर तुम्ही आता वीज चोरी बद्दल उल्लेख केला, वीज चोरी बद्दल तो किती प्रमाणात मी असं म्हणत नाही की वीज चोरीच होते, पण देर इज अ प्रॉब्लेम. ऑलमोस्ट अबाउट 12% वीज आम्हाला मिळत नाही. चोरीच होते अशी नाही, लिकेज पण असते. रातचे मान्सूनल ड्युटी स्टाफ किती वाढले? कसली नाईट शिफ्ट जे असतं ते मान्सूनल आमचे आता सदांच तुमचो प्रश्न आसतालो स्टाफ ना म्हणून जो रातचो काम करता. आता प्रत्येक सब डिव्हिजन ऑफिस जे आसा तांकां आमी एक्स्ट्रा स्टाफ दिला आनी रातचो म्हाका तरी दिसना कोणाचोच प्रॉब्लेम आसा. सो प्रत्येक सब डिव्हिजन ऑफिसर अंडर परत ल्हानशे आमी वाड्यार एक ऑफिस घालता. वाडे म्हणजे एक पंचायत समज म्हज्याच घे म्हणजे कोवळे पंचायत आसा थंय एक आमी ल्हानशें ऑफिस घालतात. त्या ऑफिसा अंडर सुद्दां आमी स्टाफ दिला. सांकवाळ जुवारीनगरान व्हडलें स्टेशन आसा. तेजेर केन्ना कॉल करीत जाल्यार ते फोनूच घेनात. हांव स्टेशनाक कित्याक स्टेशनाचे न्ही एक्झिक्युटीव इंजिनियराक फोन करपाचो. स्टेशनाक करून काय माहिती कन्सर्न एक्झिक्युटीव इंजिनियराचे फोन नंबर हांव 1-2 दिसांत आमी आमच्या सायटीर दवरता. सर तुम्ही SMS उलयता न्हू, आतां कोणी कस्टमरान SMS केली तर तुमचे अधिकारी तांकां रिवर्ट करतले? ऑफकोर्स तो मनीस ताणें कितें करपाक जाय, SMS करता आसतना आपलें नांव, आपलो फोन नंबर, प्रॉब्लेम आनी गांव
इतलो दिल्या ना ते तुम्ही आता आमकां थोड्या- ताणें व्हडलें लॅटर सुद्दां करपाचें ना ना थोड्या वेळापूर्वी तुम्ही म्हटले न्हू की नाव फोन आणि उखली ना फोन बिझी नंबर असता न्हू ऐका मागीर ते SMS कशे पळय ताजें नांव फोन नंबर घालपाक जाय कारण SMS करता आसतना तो फोन नंबर दुसऱ्या वयतलो सो फोन नंबर घालपाक जाय आनी वॉट इज द प्रॉब्लेम एट प्लेस इतलें जालें की ना इफ द थिंग हॅज कम टू हिम he will send it to the executive engineer. Executive engineer immediately will pass to the assistant engineer and the work will start. आता कितें जाता आतां अशें वता डायरेक्ट सर जे कामगारांची जी सेफ्टी आसा ताचे बाबतीत काही घडणुको घडल्यात. काल सुद्धा आम्ही पळयला एक व्हेकल जायचे जे कॅरी करताले कर्मचारी आशिल्ले इक्विपमेंटूय आशिल्ले ते कर्मचाऱ्यांक बसपाक त्या ओपन गाडयेन ते फाटल्यान बसला आनी ती वायरी स्टेबल दवरपाक त्या वायरीचेर तो कर्मचारी बसला. अशा वेळार जर कितें अपघात घडलो वायर पडली तर तो कर्मचारी पडलो ताज्या जिवाक धोको फाटल्यान कोण गाडी चलयता ताज्या जिवाक धोको सेफ्टी जी आसा ती कित्याक भायर एक म्हणजे हांव वताच उलयता तुमकां 1965 नंतर घातिल्ले ST कंडक्टर LT कंडक्टर आमी चेंज करता त्याच खातीर तूं कितें उलयता बरोबर गाडी चलयतना इक्विपमेंट ट्रान्सपोर्ट करतना सेफ्टी वराना खंयच्याय हाचे लायव्ह वायर पडली जाल्यार कितें जाता खंयच्या आमच्या लोकांचे तुज्या गाडयेर लायव्ह वायर पडली जाल्यार कितें जाता ऑल बिकॉज सर आणि एकूच जाणटे आशिल्ले जे फाटी जे इन्सिडंट जाताले न्हू इन्वर्टरा लागून बीन रिवर्स पावर येता आणि अकस्मात लाईट टेकर रिस्पॉन्सिबल दिस इज अ टेक्निकल मॅटर दॅट माय चीफ इंजिनियर एक्सप्लेन कोण जबाबदार तेका जबाबदार हो गोष्ट नको टेक्निकल मॅटर यू विल एक्सप्लेन मिनिस्टर एक मिनिट आमचे कडेन आयका व्हेरी इम्पॉर्टंट बरो क्वेश्चन काडला एक लक्षात दवरा आमचे प्रत्येक सब डिव्हिजना कडेन गाडी आसा डिव्हिजन सोडून ना आयक सांगता गव्हर्नमेंट ऑफ गोवा in 2007 issued a circular to all departments all over Goa that you should not purchase any new vehicle in the department. And that circular we have followed, everybody, each department has followed. And because of that, chief engineer आणि याचे 2-3 गाडयो सोडल्यो आणि ड्रायव्हर घेवपाचे बंद केले. ड्रायव्हर घेवपाचे जे बंद जाले ते त्या खातीर जाता आनी ड्रायव्हर जेन्ना बंद जाले तेन्नाच्यान ही सिस्टीम आमी दिली. आमचो हेतू कितें एक कोणी गाडी काडली जाल्यार त्या ड्रायव्हरान पोट भरचें असो हेतू आशिल्लो. आतां आमच्या डिपार्टमेंटान कितें केलां सगळे गाडयो दिल्यात प्रत्येक सब डिव्हिजनाक त्या शिवाय इन एडवान्स आमचे चीफ इंजिनियरान डिसिजन घेतला की एक्स्ट्रा 5 गाडयो सुद्दां जाय पडल्यो डिव्हिजना नॉट डिपार्टमेंट तेका जाल्यार दिवपाक परमिशन आसा अशें डिसिजन घेतला. म्हणजे हाचे फुडें आमच्या डिपार्टमेंटान तरी गाडयो कमी पडच्यो ना. अपार्ट फ्रॉम दॅट आमचे जे मागीर रिपेर हे करता आमी स्ट्रीट लायट रिपेर बी करता ते टेंडर काडना प्लस कोणी आमकां गाडयो भाड्याक दिल्या त्यो वापरून आमी ते काम माझे क्वेश्चनाचे आन्सर दिवना जे लायनमॅन जे काम करपाक चडटात आनी अकस्मात लायन येवन तेंचे मरण जाता तेका तेचे तुमी त्या वेळार तेका कॉम्पेन्सेशन करतात वचून हें करता पूण मागीर एक घटना घडत आसता ती ना घडपा खातीर कितें हालीं तो अपघात घडलो ताचो आमी एनालिसीस केलो. आतां खुबशे घरांनी आतां इन्वर्टर यूज करतात व्हेरी इजिली लोक इन्वर्टर घालतात. आतां एज पर सप्लाय कडेन रुल्स आसता कशे भाशेन सप्लाय दिवची कशे भाशेन प्रोटेक्शन करचें कितें घालचें हें सगळें हें सप्लाय कोड म्हणून आसा आमचो 2018 तितून ते सगळ्यो गोश्टी बरयल्ल्यो आसात आनी एज पर द सप्लाय कोड एवरी कंज्युमर हॅज टू एक्ट. त्या सप्लाय कोडान क्लियरली बरयल्लें आसता जेन्ना तूं इन्वर्टर यूज करता सो ते 4 पोल आयसोलेशन वाचता 3 फेज आनी न्यूट्रल. जेन्ना इन्वर्टर सप्लाय तुज्या घरांत दिता तेन्ना आयसोलेशन आसचें पडटा आमचें नेटवर्क आनी तेमचें इंटरनल नेटवर्क की ती रिवर्स सप्लाय येवची न्ही म्हणून. आनी दुसरें अर्थिंग जें एवरी कंज्युमर करता तें स्ट्रॉंग आसपाक जाय. आयज काल कितें जाता आमी अर्थिंग घरा सारकें करिना त्या अर्थिंगाक लागून ऑल्सो सप्लाय कॅन कम बॅक टू आवर दिस. हे 2 गोश्ट्यो आमी
आतां सर्क्युलर सेपरेटली काडला तेजो एक्स्ट्रॅक्ट जो सप्लाय कोडाक आसा ते काडून आमी गॅजेट नोटिफिकेशन घेवन आमी पेपरार सगळ्यांनी दिला. आतां ते इच एंड एवरी इनवर्टर जेन्ना घालता जशें आमचे डीजीक एप्रुवल घेवपाचें आसता जेन्ना पूण डीजी घालता हॉटेलांत ऑर इंडस्ट्रीज आमचे एप्रुवल घेता आनी आमचे उपरांत इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टराचे एप्रुवल घेता. तशेंच इनवर्टराक घेवचें काय ना हेजे भासाभास चल्ला आनी गव्हर्मेंटाक घालून तेजे एप्रुवल घेवन मागीर कितें तें ठरयतले कित्याक इतले इनवर्टर आसा आतां सगळे एप्रुवल गेल्यार तुमकांय डिले जातलो आनी आमचे सगळे ऑफिसर आसा ते बिजी उरतले. पूण कसो प्रश्न सॉल्व करचो म्हणजे भासाभास चल्ला पूण एक्झॅक्टली तो 100 दीस जाता जाल्यार तो इनवर्टराची सप्लाय येता. आतां हो तुमी प्रश्न काडला म्हणून सांगता जेन्ना असले अपघात घडटा न्यूजपेपर रोखडेच मिनिस्टर CM चीफ इंजिनियर एक्झिक्युटिव्ह घालता विदाउट नोईंग द फॅक्ट. आतां एक एक्सिडेंट जाता इनवर्टरा लागून दुसरो एक्सिडेंट खंय जावंक शकता. आतां फाल्यां कोणें आपले PPE यूज करूना डिस्चार्ज रॉड यूज करूना हेल्मेट यूज करूना सेफ्टी शूज यूज करूना गॉगल्स दिता तेन्ना ते यूज करूना एक सगळे यूज करना तेजो जबाबदार कोण अशें म्हणून हांवें कोणाक विचारल्यार म्हाका तरी दिसता जो कोण काम करूं कित्याक शिकलेले तेमकां एक्सपिरियन्स आसा तेमकां ते कामाक लागून घेतलेले आसा. सो आतां कोण जाय म्हूण डिस्चार्ज रॉड लायना तरीकूय वचून काम करता जाल्यार व्हेरी डिफिकल्ट. तेजो जबाबदार कोण तें तुमकांय कळटलें म्हाज्या तोंडांतल्यान येवचे परस तुमकां पयलें कळपाक जाय तेजो जबाबदार तो मनीस काम करता तो पयलो. आतां ताका तें सामान आमी दिवं ना आनी आमी फोर्सान ताका चडयल्लो जाल्यार जबाबदार JE, SE आनी मिनिस्टर म्हणूं शकता. सगळ्यो गोश्टी दिल्ल्यो आसा PPE दिल्ले आसा शूज दिल्ले आसा रेनकोट्स दिल्ले आसा डिस्चार्ज रॉड दिल्ले आसा कित्याक थोडेशे आतां स्टाफ कितें करता मातशें बेगीन जावचें म्हणून तो डिस्चार्ज रॉड लायना. आतां डिस्चार्ज रॉड म्हणजे कितें म्हणजे इतली लिकेज आसा खंयच्यानूय सप्लाय येता जाल्यार ती डिस्चार्ज करची अर्थाक वयची आनी तेज्या आंगांतल्यान ती वयची न्ही म्हणून ती आंगांतल्यान ती सप्लाय वचून तो मरोंक शकता. ती सप्लाय शॉर्टस्ट पाथ म्हणटा तसो तो शॉर्टस्ट पाथ अर्थ वतलो कित्याक असल्यो लिकेज येवंक शकता. दिस इज अ सेकंड प्रोटेक्शन फॉर द सेफ्टी ऑफ ईच एंड एवरी इंडिविज्युअल हू इज वर्किंग ऑन द लायन. तेजी जबाबदारी कित्याक ती इंटरव्यू घेवन तांकां सगळे ट्रेनिंग दिवन त्या कामाचे सगळे भासाभास दिवन तेमकां ते कामार आमी धाडटा. सो रोखडेच मिडिया रोखडेच म्हणटा लोक कित्याक तेन्ना हे जबाब आमी दिवंक शकना कित्याक तेन्ना लोक उचांबूळ जाल्लो आसा लोकांक सगळे एकठांय जाता कोण जबाबदार JE नाशिल्लो कित्याक म्हाका आतां सांगूंक सोदता कंप्लेन पावसांक 200, 300, 400, 500 असले कंप्लेन येता. JE कितले आसा आमचे JE कॅनॉट गो फॉर इंडिविज्युअल कंप्लेन. आतां तो अपघात जालो तो इंडिविज्युअल कंप्लेन आतां एक व्हडलें काम चल्लें फिडराचें थिंगा JE आसचो पडटा पूण बारीक बारीक कंप्लेन आसा ताका JE आमचो वचोंक शकना. सो हे मिडियानूय जाणा जावपाक जाय. पयलेंच लोकांक आमी उचांबूळ करता मिडिया सांगून कितें हू इज रेस्पॉन्सिबल चीफ मिनिस्टर इज रेस्पॉन्सिबल ताका खबरूच ना तेणें सगळेच एप्रुवल दिल्ले आसा अनलेस बाबा एक एप्रुवल आमकां दिवंक ना आमी सेफ्टीचो प्रपोजल घातिल्लो तेन्ना तो आमी गव्हर्मेंटान एप्रूव करूं देन यू कॅन होल्ड गव्हर्मेंट रेस्पॉन्सिबल. पूण हे सगळे दिल्ले आसा शॉर्टकट कोण यूज करता जाल्यार खंय तरी अवेरनेस जाय. त्या अवेरनेसांकूय तुमी आमकां क्वेश्चन करपाक शकता की तुमी अवेरनेस केल्ले हय कितलेशे ट्रेनिंग दिता तेमकां सगळे लायन स्टाफाक ट्रेनिंग दिता तेमकां बसयता तेमकां शिकयता तेमकां सांगता तुजी लायफ तुज्या हातांत आसा तूं जेन्ना काम करपा येयला घराक कोण तरी रावता. सो आय थिंक 80% द इंडिविज्युअल हू इज वर्किंग इज रेस्पॉन्सिबल बिकॉज एक्चुअली ही शूड पुट इट ऑफ ही शूड पुट अ लॉक ही शूड बिकॉज ही इज गोईंग ऑन लायन आनी हाका ह्यो सगळ्यो वस्तू दिना जाल्यार वी आर ऑल रेस्पॉन्सिबल. आय एम नॉट टेकिंग द एंटायर रेस्पॉन्सिबिलिटी फ्रॉम माय सेल्फ 20% आसा आमची रेस्पॉन्सिबिलिटी बट पयले जो मनीस त्या लायनीर काम करता तेणे प्रिकॉशनां घेवन त्या लायनीर टच करप आसता. सर जर तुम्ही इक्विपमेंट सगळे दिला तरी आसतना ते यूज करना डिपार्टमेंटाचे एक्शन घेना सो तेच आतां आमी एक्शन घेतना पूण अशें जातलें एक्शन घेतलें जाल्यार 80% 90% लोक एक्शन घेवन सगळे सस्पेंड करप हे एक क्वेश्चन. इम्पॉर्टंट इज नाव मनसून आनी मनसुना फुडें आमी कितें कितें करपा जाय ते आनी ताजे नंतर कंप्लेन जी करता ती आमकां करा. हांवें सांगलें तुका सुद्दां आतां कंप्लेन आसली जाल्यार ती चीफ इंजिनियरा कॉपी टू प्रायम मिनिस्टरा बी त्रास दिवपाची गरज किंवा मुख्यमंत्र्याक त्रास दिवपाची गरज ना. चीफ इंजिनियर आसा ताजे नंतर कंप्लेन आनी जे लेटर पब्लिका मदून रिक्वेस्ट की जे लेटर तुमी करता ताका जबाबदार
इंजिनियर आणि आमचो मंत्री हांव हे लक्षांत दवरा. अशें जे कितें जे पळय कंप्लेनी करतात ते कमीत कमी करचे करचे न्ही म्हणना. म्हणजे थोडे ते पॉलिटिकल लिडरूच सांगता तांकां तुमी ते अशें अशें करा म्हणून. ताका दिसता आमी कितें तरी केलें. पॉलिटिकल लिडर ते असले करता. त्या खातीर मनापासून थँक्यू पत्रकार परिशद. 40% underground cabling has been covered, no? Yeah. So which are the constituency in which that work has been completed? Work is तशें हांव सांगूंक शकना तुका. बट 40% ऑफ द वर्क इज टेंडर्ड. कंप्लिशन कितलें केलां तें हांव काडून जाय तें सांगता तुमकां. पूण 40% वर्क जें आसा स्पंदन म्हळ्यार इन टर्म्स ऑफ ST लायन इज टेंडर्ड. आणि तातूंतले प्रत्येक कॉन्स्टिट्युएंसीत कितले हांवें एश्युरन्स दिले. आय डोंट नो वेदर यू नो दॅट 60 crore वर्क विल बी डन इन दीस इयर. तें आमी केलां. 60 crore वर्क इन एवरी कॉन्स्टिट्युएंसी आमी केला. 2-3 कॉन्स्टिट्युएंसी आमकां लागना. फॉर एक्झाम्पल आमची मडगांव आनी ऑलरेडी केला. कुडचडे केला. तरी पूण कुडचडे आमी वेगळी लायन घालून दिल्या 60 कोटीची. त्या शिवाय परत फातोर्डा केला. पूण फातोर्डा आनी एक लायन घालता आमी फ्रॉम कुंकळी टू फातोर्डा डायरेक्ट लायन. ती 60 कोटीची. बाणावली डायरेक्ट लायन घालता 40 कोटीची. ही सगळी आमी टेंडरींग प्रोसेस कंप्लीट करून काम चालू जाता. कितले पर्सेंट आनी एक्झॅक्ट फिगर जाय तर आय कॅन गिव यू बाय से 29. तर प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सी 60 crore मिनिमम म्हणजे अंडरग्राउंड प्लस अपग्रेडेशन ऑफ हे सबस्टेशन. ते मिनिस्टर तुम्ही काम करून आणा. सरकारान मिनिस्टर तुम्ही पावर मिनिस्टर काम सांगला. जे काम 1965 नंतर भाऊसाहेब बारडकरान केबल घातिल्ले ते नंतर अंडरग्राउंड केबलिंग काम जर सगळे कॉन्स्टिट्युएन्सी जे कोणी चालू केला अंडर द लिडरशिप ऑफ प्रमोद सावंत जाल्यार ह्या पावर डिपार्टमेंट विच आय फॉर ऑल इंजिनियर्स इज डन बाय दीस टर्म and we have completed, we have tendered 3,500 crore works. Thank you. Nilesh आपल्या